तर ती अट जात न्याय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. त्याचा निर्णय घेत असताना 50% अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा साहनीच्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू. महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं, त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी SC, ST, OBCसाठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू. गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू, कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशीची पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू. मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती, पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की 2028-29 पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4% वाढवण्याचं काम करू. त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत देऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट PHC मध्ये त्याचं कन्व्हर्शन करू, असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील 6% आम्ही वाढवू. अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्यात, मी त्या सगळ्या तुमच्याकडे सादर करणार आहे. त्यात आम्ही निश्चितपणानं आपणाला अधिक खुलासा त्यात होईल. GSTच्या सुधारणेत एकच दर निश्चित करू, स्वतंत्र GST काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0 GST आम्ही आकारू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर GST 0 असेल आमच्या राज्यात. आणि त्याचबरोबर आपण खाजगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात ज्या वेगानं खाजगीकरणाचं सगळ्याच सेवा या खाजगीकरणाचं काम चाललंय त्यात आम्ही काही मर्यादा करू. पर्यावरणात नेट झिरो एमिशनची पातळी गाठायचा प्रयत्न करू. अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू. अग्निवीर स्कीम ही रद्द करणं आवश्यक आहे अशी देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमच्या पक्षाचा ही तोच आग्रह असेल.